मी स्वतः गुजराती आहे, पण महाराष्ट्रामध्ये राहतो, मुंबईमध्ये राहतो, नाव दिलं, पैसा दिला, सगळं काय मुंबईने दिलं ना आपल्याला, या महाराष्ट्राने दिलं. या मराठी भाषा शिकायला काय प्रॉब्लेम आहे? मी सगळ्या रिक्षा चालकांना सांगतोय, जे या 4 तारखेला बंद मध्ये गेले, आम्ही हे समजणार की ते मराठी भाषेच्या विरोधात आहे आणि त्या सगळ्यांच्या विरोधात आम्ही नक्की राहू. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आज आम्ही आमच्या हिमालय सोसायटी रिक्षा स्टँडवर आलेलो आहोत. तर ते रिक्षा स्टँड वाल्यांना विचारायला आलो आहे की बाबा, तुम्ही 4 तारखेला जे मराठी बोलण्यासाठी जी सक्ती केलेली आहे त्याच्या विरोधात तुम्ही जाणार आहे की नाही, हे विचारायला आलो आहे. कारण महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे. मी स्वतः गुजराती आहे आणि या भूमिकेवर मी ठाम आहे की मराठी आलीच पाहिजे. कारण या महाराष्ट्राने, या मुंबईने सगळं काही दिलं, घर दिलं, रोजीरोटी दिली, नाव दिलं. तर मुंबईमध्ये मराठी बोलायला विरोध का? आणि जसं महाराष्ट्र सरकारने हा नियम काढला त्याच्या विरोधात आपलेच काहीतरी फितूर लोक, जसं की शशांक राव यांनी 4 तारखेला एक बंद पोकारलाय की आम्ही त्याच्या विरोधात जाऊ. मी सगळ्या रिक्षा चालकांना सांगतोय, जे या 4 तारखेला बंद मध्ये गेले आणि स्वतःची रिक्षा बंद केली, आम्ही हे समजणार की ते मराठी भाषेच्या विरोधात आहे आणि त्या सगळ्यांच्या विरोधात आम्ही नक्की राहू. आणि त्याचा परिणाम काय होणार ते तुम्हाला 4 तारखेनंतर दिसणार. आज इथे सर्व जातीय लोक आहेत, सर्व भाषेचे लोक आहेत. मी सगळ्यांना विचारणार आहे, किती लोकांना मराठी येते? मराठी, अच्छा, मराठी किती लोक आहे इथे? बाकी सगळे मराठी नाही? तुम्हाला मराठी येते? नाही येत तर 4 तारखेला जाणार संपमध्ये, मग काय करणार? सीखेंगे मराठी. हाँ, मराठी सीखेंगे 10 दिन में. सीख लेंगे. तो ऐसा क्यों लग रहा है? महाराष्ट्र में रहना तो सीखना पड़ेगा. सीखना पड़ेगा ना, जबरदस्ती नहीं, प्यार से सीखना चाहिए, क्योंकि हमको रोजी रोटी दिया ना. बराबर है. तुम्हाला मराठी येते? या इथे या. तुम्ही मराठी आहे? नाही, मी मुस्लिम आहे. अच्छा, कर्नाटकवाला आहे. मराठी येते तुम्हाला? हो, येते मला. का शिकलात मराठी? म्हणजे मुंबईत राहायला आपल्याला, इथे आपल्याला म्हणजे आपला काम आपला हे करायचं तर मराठी शिकायला लागलं आपल्याला. बरोबर. असे पण लोक आहेत की जे मुंबईमध्ये राहतोय म्हणून मराठी आली पाहिजे असे बोलणारे ही लोक आहेत. पण काही शशांकराव सारखे लोक आहेत ज्यांना फक्त पब्लिसिटी पाहिजे आणि त्यांची युनियन चालवायची आहे म्हणून काहीही नाटकं करायचे. पण 4 तारखेला जे बंद मध्ये गेलेत त्याच्या विरोधात आम्ही राहणार, हे नक्की आहे. आणि आमच्याकडनं मग कुठलीही चांगली अपेक्षा ठेवू नका 4 तारखेमध्ये जे बंद मध्ये गेलेत, एवढं सांगतो. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, कुणीही 4 तारखेला संपमध्ये जाऊ नका. बरोबर आहे. कारण आपण मुंबईमध्ये राहतोय, मी स्वतः गुजराती आहे, पण महाराष्ट्रामध्ये राहतो, मुंबईमध्ये राहतो, नाव दिलं, पैसा दिला, सगळं काय मुंबईने दिलं ना आपल्याला, या महाराष्ट्राने दिलं. या मराठी भाषा शिकायला काय प्रॉब्लेम आहे? याचा विरोध लोक का करता मला हेच समजत नाही. आता अँड्रॉइड मोबाईल घेतला आपण, अँड्रॉइड कुठला मोबाईल आहे तुमच्याकडे? हा, दाखव जरा. आता हे शिकलात ना तुम्ही, ह्याच्यात तर सगळे इंग्लिश आहे. तू किती शिकलास? कितना पढ़ा है तू? 10 पढ़ा है. तो इंग्लिश आ गया ना बराबर इसमें. तो मराठी प्यारा भाषा है, हम सब लोगों ने सीख लेना चाहिए. ठीक है ना? कोई भी विरोध नहीं करना मराठी भाषा का, मेरे हाथ जोड़ के विनंती है. और बाकी सब रिक्शा वालों को भी बोलना, हमारे इधर जितने रिक्शा वाले सबको बोलो, कोई मराठी भाषा का विरोध करना नहीं. बराबर है? करेंगे? करेंगे. आपलं शांत चालू आहे. आणि त्या दिवशी, ज्या दिवशी काही लोकांनी बंद केलं रिक्षा, तर आपली रिक्षा आपण जर 8 तास चालवत असणार तर 12 तास चालवा, 14 तास चालवा, पण लोकांना गैरसोयी होता कामा नये. आपल्याकडनं लोकांना पूर्णपणे सहकार्य झालं पाहिजे, माझी तेवढी विनंती आहे. बरोबर आहे? धन्यवाद. एकदा सगळ्यांनी सांगा, आम्ही मराठी शिकणार, आम्ही महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठी आलीच पाहिजे. जय महाराष्ट्र.